हायेस्ट किती दूध देईल ही? ही हायेस्ट सांभाळली जर चांगली असेल प्रॉपर तर चांगलं 18-19 लिटर दूध करेल हे 100%. 18-19 लिटर. हो, खाली बी कासाला रेडी येईल. बरं. फेस क्वालिटी, रिंगसिंग बघू शकता, ठेपा बघू शकता, ठेपा प्रॉपर ठेपा आहे. बर. दुधाची कॅपॅसिटी म्हटलं तर 13 ते 14 लिटर पीक वरती दूध करेल. दोन्ही बी 13-14 लिटर दूध आरामशीर करतील. बरं. किमती 1,20,000 ते 1,65,000 पर्यंतच्या लास्ट म्हैस आहे आपल्याकडे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी आहोत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज हरियाणावरून नवीन लॉट उतरलेला आहे. बघू शकता सर्व फुल साईजच्या म्हशी आहेत. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या म्हशींची दूध क्षमता, किंमत तसेच काय क्वालिटीच्या म्हशी आहेत, कशा म्हशी आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. पठाण साहेब नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. माझं नाव मोहसिन पठाण, पठाण डेअरी फार्म अकलूज. अकलूज मध्ये आमचं अकलूजचं ग्रामदैवत अकलाई देवी मंदिर आहे. त्या मंदिरापासून 800 मीटरवरती आपला फार्म आहे. बर. आज किती म्हशी आणल्यात? आज 11 म्हशी आपल्याकडे आता या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 11 म्हशी. हो. कधी उतरलाय लॉट? आज 4था दिवस आहे विक्री. बर. सेट झालेत का म्हशी? म्हशी आता बऱ्यापैकी पाक्यावर आलेले आहेत, खायला लागलेले आहेत. कालपासून व्यवस्थित खायला लागलेले आहेत. दुधाला आता व्यवस्थित पीक धरायला लागले. हळूहळू रोज थोडं थोडं दूध वाढायला लागलेलं आहे. हा. हो. बर. मला सांगा आजच्या या लॉट मध्ये कशा म्हशी असणार आहेत? म्हशी आपल्याकडे ह्याच्यात फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम 3 म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वेताच्या आहेत. किमती 1,20,000 ते 1,65,000 पर्यंतच्या लास्ट म्हैस आहे आपल्याकडे. दुधाला 10 लिटर पासून, दिवसाचं 10 लिटर पासून ते 18 लिटर पर्यंतच्या म्हशी आहेत या ठिकाणी. बर. यापूर्वी तुम्ही कुठं कुठं म्हशी विक्री केलेल्या आहेत? म्हशी तशा माझ्या आजूबाजूलाच आमच्या जवळचे शेतकरी असतील, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरला जातात आपल्या म्हशी बऱ्याच. बऱ्याच ठिकाणी रिस्पॉन्स आपल्याला चांगला आहे. आणि मिल्किंग मशीनवरचा मागचा व्हिडिओ आपला बघितला. कोणी शेतकऱ्याला बाबा मिल्किंग मशीनवरती दूध काढून पाहिजे तर 1 टाइम 4 टाइम मिल्किंग मशीन लावून धार काढून आपण या ठिकाणी देणार आहे त्यांना. बरं. जे मिल्किंग मशीनचं तुम्ही या ठिकाणी प्रयोग केलाय, हो, तर कसा रिझल्ट आहे त्याचा? रिझल्ट 1 नंबर आहे. आमच्या गोट्यात आता एक साईडची म्हणजे 11 म्हशीची लाईन आम्ही त्याच्यावर आता सांभाळत आहे. व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही. बरं. म्हणजे तुम्ही मजुरांचं टेन्शनच आता कमी झालं, कमी करताय मला थोडं. आणि 20 जास्त किंमत नाही, 20,000 रुपयामध्ये माझी एक 11ची लाईन आता कंपल्सरी आता चालू झालेली आहे. बरोबर. म्हणजे लोक सांगतात की जास्त महागाच्या म्हशी घेण्यापेक्षा हीच बरी म्हणा. सुरुवात मी कुठल्या कंपनी जाहिरात करत नाही, पण सुरुवात आपल्याला ट्रायल घेण्यासाठी एक 20,000चं मशीन सफिशियंट आहे. त्याच्यावरती ट्रायल घेतल्यानंतर पुन्हा ऑप्शन आहेत भरपूर आपल्याला चांगल्या कंपनी. बरोबर. तर एकंदरीत हा जो लॉट आलेला आहे तर ह्यांची सरासरी प्राइस बघायला गेलं तर कशी राहील? सरासरी 1,20,000 ते 1,65,000 पर्यंत आहेत. बर. 10 लिटर पासून 18 लिटर आहे, पण मी 16ची गॅरंटी 100 देतो. 16 लिटर पर्यंत आपल्याला दूध काढून या ठिकाणी मिळेल. बर. जो तुमचा फार्म आहे त्याच्यामध्ये हायेस्ट दुधाची म्हैस किती? माझ्याकडे 20 लिटरची म्हैस आहे माझ्या गोट्यामध्ये. तुम्ही काय ह्याच्यात ब्रीडिंगचं काम करता का? ब्रीडिंग हा माझ्याकडे 2 बुल आहे. 2 बुल आहेत. सिमेंट बी वापरतो मी. वीरावल्ली जी आपल्या आंध्र प्रदेशची त्यांची गाडी येते कोल्हापूरच्या डिस्ट्रीब्युटरची, त्याच्याकडून आम्ही आमच्या डॉक्टरकडे सिमेंट घेऊन ठेवतो आणि ते शॉर्टेड सिमेंट बी वापरतोय. बाकीचे सिमेंट बी वापरून रेडा बी, असे दोन्ही ट्रायल चालवले आहे. बरं. तर मंडळी, जे आपले पठाण साहेब आहेत त्यांनी सुरुवातीला दूध व्यवसाय चालू करून आज हे विक्रीचं काम करत आहेत. चांगल्या क्वालिटीच्या म्हशी भरतात त्या ठिकाणावरून. तर आजच्या या लॉटमध्ये म्हशी कशा आणल्यात पठाण साहेबांनी बघूयात. तर दादा आता एक एक करून आम्हाला म्हशी दाखवा. हा जोडा म्हशींचा बघतोय, बघू शकता दोन्ही म्हशी फुल साईज मध्ये आहेत. पठाण साहेब काय डिटेल सांगताय? दोन्ही बी सेकंड टायमर आहेत. दोन्ही हिच्या खाली रेडी, हिच्या खाली रेड आहे. बर. दोन्ही बी 13-14 लिटर दूध आरामशीर करतील. बर. हो, खाली केलेलं तिथं चिकामध्ये असल्यामुळं दूध तिथं काय पक्क बघता आलेलं नाही आपल्याला हरियाणामध्ये. बर. पण ऑर्डर क्वालिटीवरून 100% 13 ते 14 लिटर आरामशीर दूध करतील. बर. शेतकऱ्यांना काय गॅरंटी देणार? आपण 14 लिटरची 100% गॅरंटी देऊ. आता सध्याला जवळजवळ 6, 6.5 दोन्ही मध्ये दूध तयार आहे. दाताला कशा दोन्ही पण हे जुळलेले असेल, हे थोडे एखाद दुसरा दात शिल्लक असेल, बघितलेलं नाही, चेक केलेलं नाही. बर. तर मंडळी बघू शकता 1,55 किंमत राहणार आहे. प्रॉपर रेंसिंग मध्ये आहेत आणि तुम्ही कासाची ठेवण बघू शकता. दोन्ही मशीनची कासाची ठेवण चांगली आहे.
बॉडी स्ट्रक्चर चांगला आहे. ज्यामध्ये आता जवळजवळ 11.5-12 लिटर दूध तयार आहे दोन्ही टाइमचं. ह्याच्यात बी जवळजवळ 11-11.5 म्हणजे 12 लिटरच्या आसपास हे पण गेलेले. बरं, खाली होऊन किती दिवस झाले दोन्ही? खाली गाडीत भरायच्या अगोदर 3 दिवस म्हणजे साधारण एक 12-13 दिवसाच्या वेलेल्या जनलेल्या. ठीक आहे, दुसऱ्या दाखवा. तर मंडळी ही एक म्हैस पठाण साहेब दाखवत आहेत. पठाण साहेब काय डिटेल राहणार आहे या म्हशीची? वेताला हे सेकंड आहे. बर, कासेला वगैरे बघू शकता. HF गाय सारखी कास आहे. बर. ताजी वेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गाडीत भरलेली होती. आज जवळजवळ 9वा-10वा दिवस हिचा वेलेला. बर, खाली कासेला रेडा आहे. बर. दुधाची कॅपॅसिटी मालकाने सांगितलंय की पहिल्या वेताला जवळजवळ 13-13.5 लिटर दूध केलेलं आहे. ह्या वेताला 16 लिटर पर्यंत जाईल. आता सध्याला दूध महाऱ्यानं आल्यानंतर जवळजवळ 13 ते 13.5 14 लिटर आज तयार आहे. 2 लिटर आरामशीर अजून दूध वाढेल. 16 लिटरची आपली गॅरंटी आहे. बर. आणि किंमत काय राहणार? किंमत 1,65,000 रुपये. 1,65,000 रुपये. तर मंडळी ही एक म्हैस बघतोय आपण. पठाण साहेब काय डिटेल सांगताय? हे सेकंड टायमर आहे साहेब आता. बर. ह्याच्या खाली आता जवळजवळ 13 लिटर आता दूध तयार आहे सध्या. बर. 14 ते 15 लिटर पर्यंत दूध जाईल हिचं. बर, बर. हो, ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. फेस क्वालिटी बघू शकता. ठेपा एकदम प्रॉपर ठेपा आहे. रिंग फेस क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. काय किंमत सांगताय? 1,60,000 रुपये साहेब. 1,60,000 रुपये. दूध किती करेल पीक वरती? 15 लिटरच्या आसपास दूध करेल. 15 लिटरच्या हो, आसपास. 100%. ठीक आहे. ही जणून किती दिवस झालेत? ही जवळजवळ 20 दिवसाची आज वेलेली. 20 दिवसाची जनलेली आहे. हो, बघू शकता मंडळी. 15 लिटर दूध काढेल एवढी कॅपॅसिटी या म्हशीची आहे. तुम्ही या म्हशीची सडांची ठेवून बघू शकता. प्रॉपर HF गाय सारखी हिची कास आहे आणि म्हैस पण मोठ्या मापाची आहे. तर हिची किंमत फायनल 1,60,000 राहील. हा, 1,60,000. ठीक आहे. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशी? सेकंड टायमर आहे. कासला हिला रेड आहे. बर. आता सध्याला गाडीत उतरून 4था दिवस आहे. फेस क्वालिटी, रिंग सिंग बघू शकता. ठेपा बघू शकता. ठेपा प्रॉपर ठेपा आहे. बर. दुधाची कॅपॅसिटी म्हटलं तर 13 ते 14 लिटर पीक वरती दूध करेल. 13-14 लिटर करेल. हो, आरामशीर. बर, बर, बर. काय किंमत सांगता हिची? हिची 1,55,000 रुपये. 1,55,000. काय कमी जास्त? थोडंफार आल्यानंतर माणसांमन प्रत्येक म्हशीत होईल आपल्या. बर. पण नक्की तेवढं दूध काढेल का? हो, 100%. बर. 13 लिटर तर 100% दूध काढेल. बर, बर, बर. आता गाडी मधनं आल्यामुळे जरा थोडी तब्येत दबलेले आहेत. हो. तर मंडळी ही एक म्हैस आपण दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. पठाण साहेब काय डिटेल सांगता या म्हशी? हे तिसऱ्यांदा वेलेले आहे. 3ऱ्या वेताचे आहे. बर, बर. हा, काशीला हिला रेड आहे खाली. बर. हो. पीक वरती दूध जवळजवळ 12 ते 13 लिटर दूध करेल. 12-13 लिटर. 13 लिटर. हो. काय किंमत राहिली? 1,30,000 रुपये. 1,30,000 हो, रुपये. गाडीत आल्यामुळे थोडी दबली. तब्येतीला तशी स्ट्रॉंग होते. बर. गाडीत आल्यामुळे दबलेली थोडी. 1,30,000 रुपये. 12 लिटर ते 13 लिटर कॅपॅसिटी दूध करेल. तेवढं करेल का? 100%. 12 लिटरची आपली गॅरंटी राहील. किती वेताची? आता हे 3ऱ्या वेताला आहे. बर. हिच्या खाली काय आहे? हिच्या खाली रेड आहे. बर, बर, बर. ठीक आहे. तर मंडळी ही एक म्हैस दाखवतोय. पठाण साहेब काय डिटेल सांगताय? हे 3ऱ्या वेताला आहे. बर. हरियाणामध्ये आपण हिचं 9-18 लिटर दूध मोजून घेतलेलं आहे. बर, बर, बर. आता गाडीत आल्यानंतर 4थ्या दिवशी आता हे 14-15 लिटर पर्यंत 14.5-15 लिटर पर्यंत आता दूध आहे आता तयार. बर. हा, हे 1,65,000 पिली वितेट या ठिकाणी विकलेले आहे. विक्री झाली झालेली आहे. बर, बर. हायेस्ट किती दूध देईल ही हायेस्ट सांभाळणी जर चांगली असेल प्रॉपर तर चांगलं 18-19 लिटर दूध करेल. 100%. 18-19 लिटर. हो, खाली बी कासाला रेडी येईल. बर, बर. कास तर बारीक वाटते मग कसं? कास ऑर्डर कम्पॅक्ट ऑर्डर आहे. अजून खुलायची थोडी गाडीत आल्यामुळे दबलेली आहे. बर, बर, बर. मलाही विश्वास नव्हता की 18 लिटर. मी 3 वेळा हरियाणात 18 लिटर दूध मोजून घेतलेलं आहे. 9 लिटर टायमिंग म्हणजे चांगले. हो. बर, बर, बर. तर मंडळी पठाण साहेब ही एक म्हैस दाखवतात. पठाण साहेब काय डिटेल सांगता हिची? हे तसे वेताला पहिली सांगितलेले आहे पण सेकंड टायमर धरा. थोडस एक शिंग खुलं आहे थोडस तिचं. बर, बर, बर. खाली आता रेड आहे हिला कासेला. बर. आता जवळजवळ 3.5 म्हणजे 7 ते 8 लिटर दूध तयार आहे हिचं. बर. किंमत 1,20,000 रुपये फायनल. 1,20,000. हो, हो. बर. मंडळी ज्यांच्या बजेट कमी असतं आणि चांगल्या म्हशी खरेदी करायच्या इच्छा असते तर त्यांच्यासाठी ही म्हैस आहे. शिंगामध्येच थोडी फेल म्हैस आहे पण बाकी तुम्ही बघायला गेलं तर फेस क्वालिटी, बॉडी स्ट्रक्चर, कासला पण व्यवस्थित आहे. तर ज्यांना अशी योग्य दरामध्ये ही म्हैस खरेदी करायची असेल त्यांनी पठाण डेअरी फार्मवरती संपर्क साधा. तर बाकीच्या अशा सगळ्या म्हशी आहेत या ठिकाणी. जितक्या वेळेत शेतकरी संतुष्ट होत नाही तोपर्यंत आपण मोजून दाखवण्याचं या ठिकाणी काम करणार आहे. बर, बर, बर. तर मंडळी अशा पद्धतीच्या सर्व म्हशी आहेत.
ज्यांना म्हशी खरेदी करायच्या असतील नक्कीच या ठिकाणी या राहण्याची खाण्याची येथे सोय केली जाते आणि तुम्ही 2-4 टाइम दूध बघून खात्री करून म्हशी घेऊ शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.